नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करता की नाही तुम्ही? नक्कीच तुम्ही अभ्यास करत असाल. आता जरी आपण म्हणत असलो की कितीही जरी आपल्याला सुट्ट्या असल्या किंवा जरीही कितीही लॉकडाऊन सुरू असलं, कितीही आपण घरी जरी बसून असलो तरी आपला हा अभ्यासाकडे दुर्लक्ष होता कामा नये. कारण त्या अभ्यासावरतीच आपण आपली पोस्ट मिळेल की न मिळेल ही त्याच्यावरती डिपेंड आहे. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही अभ्यास करत असाल याची खात्री आहे मला. कारण आपल्या सिग्मा अकॅडमीची लेक्चर हे रोजच्या रोज सुरू असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रोज नवीन टॉपिक शिकवले जातात आणि त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच अभ्यास करत असाल. आणि जर करत नसाल तर आजपासून तुम्ही नक्की करायला सुरुवात करा. आज आपण आपल्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातला एक महत्त्वाचा विषय जो आहे विज्ञान, हा विज्ञान या विषयाची आज आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याची ओळख करून घेणार आहोत. म्हणजे ज्या पद्धतीने आपण जर बघितलं तर इतिहास, भूगोल हे जसे विषय आहेत तसंच आपल्याला विज्ञान हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा विषय आहे. आपण बघायला गेलो म्हणजे जर पोलीस भरतीचा आपण सिलेबस बघितला तर 25 मार्काला सामान्य अध्ययन GS हा आपल्याला विषय पडतो आणि त्याच्यामध्ये विज्ञानचे साधारणपणे 4 ते 5 प्रश्न हे इन्क्लूड केलेले असतात. आणि जर तुम्ही बघितलं तर आतापर्यंतचा एक अनुभव जो आहे तो असा आहे की मुलांना इतिहास, भूगोल अभ्यासायला खूप आवडतं, पण विज्ञान हा तितकासा सोपासा असा विषय वाटत नाही किंवा तितकासा जास्तीत जास्त मुलं विज्ञान या विषयाकडे काय करतात की दुर्लक्ष करतात. पण विद्यार्थी मित्रांनो, असं करून आपल्याला चालणार नाही आहे. कारण ज्या पद्धतीने आपण प्रत्येक विषयाचा अगदी बारकाईने अभ्यास करतो त्याच पद्धतीने विज्ञान या विषयाचा सुद्धा बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला आपण पेपर सोडवत असतो, परीक्षा देत असतो, त्यावेळेला आपल्याला एक मार्क्स मिळवणंसुद्धा गरजेचं असतं. त्यामुळे विज्ञान विषयातले जर साधारणपणे 4 ते 5 प्रश्न पडत असतील तर आपले ते 4 ते 5 प्रश्न अगदी आपल्याला सुटले पाहिजेत. म्हणजे त्याची उत्तरं अचूक आपल्याला आलीच पाहिजेत, एवढा आपला अभ्यास पाहिजे. आणि खरं जर बघायला गेलं तर इतिहास आणि भूगोलपेक्षा विज्ञान हा विषय खूप सोपा जातो. याचं कारण म्हणजे की विज्ञान या विषयामध्ये जे प्रश्न पडतात परीक्षेला ते साधारणपणे आपल्या दैनंदिन जीवनामधले प्रश्न पडतात. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगेन की जर समजा तुमच्याकडे संदर्भ पुस्तकं नसतील, उपलब्ध जर संदर्भ पुस्तकं नसतील तर तुम्ही 8वी, 9वी आणि 10वीचं अगदी शाळेतल्या मुलांची पुस्तकं घेऊन जरी वाचून काढलीत आणि अगदी त्याचे नोट्स जरी काढलेत तरीही ते चालू शकतात. कारण जे तुम्हाला प्रश्न पडतात ते साधारणपणे त्याच धर्तीवरती पडतात किंवा जे आपलं दैनंदिन जीवन आहे म्हणजे जसं सेम आपण म्हणतो गणितमध्ये कसं की व्यावहारिक गणितावरती जास्त भर दिला जातो, त्याच पद्धतीने व्यावहारिक विज्ञानावरती सुद्धा जास्त भर दिला जातो. म्हणजे सध्याच्या घडामोडी ज्या चालू आहेत त्यावरती ते प्रश्न आधारित असतात. त्यामुळे तुम्ही तो विज्ञान विषयसुद्धा अभ्यासणं गरजेचं आहे. साधारणपणे मी तर जर म्हणेन की जर तुम्ही एकनाथ पाटील सरांचं जर पुस्तक रेफर करत असाल तर अगदी बेस्ट पुस्तक आहे. पण ते PSI STI असिस्टंटचा जो ठोकळा येतो तो जरी तुम्ही रेफर केला आणि विज्ञान विषय जरी सुरुवातीला अभ्यासला तरीही चालू शकतो. पण तेवढ्यावरती आपल्याला थांबून चालत नाही. कारण GS हा विषयच असा आहे, GSमध्ये जे सगळे विषय जे इन्क्लूड होत आहेत तो विषयच असा आहे की त्याची व्यापकता ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्ही कितीही अभ्यास कराल तो अभ्यास काय होतो सांगा, कमीच होतो. म्हणून आज आपण काय करणार आहोत, विज्ञान या विषयातला शिकवायला सुरुवात करणार आहोत. तर विज्ञान या विषयाची आपण जर संरचना बघितली तर महत्त्वाचे घटक कुठले कुठले येतात विज्ञान या विषयामध्ये. तर बघा, विज्ञान या सुरुवात आपण करूया विज्ञान या शब्दापासून. विज्ञान या शब्दाचा नेमका अर्थ काय होत असेल बघा. विज्ञानची 2 फोड होते, वि अधिक ज्ञान. विश्वाचे ज्ञान, विश्वाचे ज्ञान ज्या विषयामध्ये साठवलेले आहेत तो विषय म्हणजे सामान्य विज्ञान. कारण तुम्ही बघा जर विज्ञानाचा जर आपण सुरुवातीपासूनचा जर विचार केला तर पृथ्वीची जी आपली म्हणजे जे जीवसृष्टी निर्माण झाली तिथूनचा जो सगळा अभ्यास आहे म्हणजे मग ती कशी झाली, त्याच्यावरती कुठले जीव आढळतात, मग त्यांच्यामध्ये किती प्रकारच्या पद्धती आहेत, त्या सगळ्याचा अभ्यास कशामध्ये केला जातो, विज्ञान ह्या विषयामध्ये केला जातो. पण साधारणपणे बघा
जर 11वी-12वीच्या नंतर किंवा ग्रॅज्युएशन करताना स्पेशल विषय घेतले जातात विज्ञानासाठी, म्हणजे केमिस्ट्री किंवा बायोलॉजी, झूलॉजी असे स्पेशल विषय घेऊन त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन केलं जातं. त्या पद्धतीने तरी आपल्याला स्पर्धा परीक्षेला, म्हणजे खास करून पोलीस भरतीसाठी तरी तेवढ्या डीपमध्ये आपल्याला प्रश्न पडत नाहीत. आपल्याला प्रश्न हे मोजके आणि अगदी सोपे सोपे प्रश्न पडतात, जेणेकरून ते कधीतरी तुमच्या नजरेखालून गेलेले असतील किंवा कधीतरी तुम्ही काही गोष्टी ऐकलेल्या असाल, अशा पद्धतीने ते प्रश्न पडतात. तर आज आपण विज्ञान ह्या विषयाची संरचना बघणार आहोत. संरचना म्हणजे काय, की जसा विज्ञान हा महत्त्वाचा घटक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जो पहिला त्याचा जो प्रकार येतो आपल्याला अभ्यासासाठी, तो म्हणजे मानवी जीवशास्त्र. मानवी जीवशास्त्र, त्याला काय म्हणतात, हायजीन. आता तसं जर बघायला गेलं ना, तर विज्ञान ह्या घटकामध्ये आपण विज्ञान या विषयाची ओळख बघतो आहे आणि विज्ञानमध्ये आपल्याला महत्त्वाचे असणारे घटक आपण पाहतो आहे, म्हणजे जेणेकरून आपण स्टेप बाय स्टेप त्याची लेक्चर ही घेणारच आहोत. पण जर तुमच्याकडे पुस्तकं अवेलेबल असतील सध्या, तर आपण नेमके कुठले घटक वाचले पाहिजेत हे तुम्हाला समजावेत, किंवा एक त्याचा आपण सिलेबस आपण बघतो आहे. तर पहिला जो टॉपिक येतो तो म्हणजे मानवी जीवशास्त्र. आणि तसं बघायला गेलं तर विज्ञान या विषयातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून मानवी जीवशास्त्र हा सगळ्यात महत्त्वाचा घटक पडतो. कशासाठी, की सगळ्यात जर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जसं गणित दैनंदिन व्यवहारावरती आपण जास्त प्रश्न विचारलेले असतात, त्याप्रमाणे विज्ञानमध्ये सुद्धा दैनंदिन विज्ञानावरती जास्त प्रश्न पडलेले असतात. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण बघायला गेलो तर मानवी जीवशास्त्र हा सगळ्यात महत्त्वाचा घटक येतो. कारण ह्याच्यामध्ये इन्क्लूड होणारे घटक कोणते कोणते आहेत, तर पहिला येतो तो म्हणजे इंद्रिय संस्था. दुसरा येतो तो पोषण द्रव्ये. आणि तिसरा येतो तो रोग आणि रोगशास्त्र. आता ह्याच्यामध्ये बघा, जसं मी तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीने की आपल्याला इन्क्लूड काय होतं आहे, तर मानवी जीवशास्त्रामध्ये इंद्रिय संस्था, पोषण द्रव्ये, रोग आणि रोगशास्त्र. मी फक्त हे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून सांगते. जसं बघायला गेलं तर मानवी जीवशास्त्र हे खूप मोठं आहे, पण त्यामध्ये आपल्याला जे सगळ्यात जास्त प्रश्न पडतात ते कशावरती पडतात, तर एक म्हणजे इंद्रिय संस्था. इंद्रिय संस्था म्हणजे थोडक्यात आपल्या शरीराची संपूर्ण संरचना आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक. मग इंद्रिय संस्थांचा मग प्रत्येक ठिकाणी बारकाईने तिथे आपल्याला अभ्यास केला पाहिजे. मग आपल्या शरीरामध्ये एकूण किती इंद्रिय संस्था आहेत, कार्यरत आहेत, तर 9 इंद्रिय संस्था कार्यरत आहेत. उदाहरणार्थ पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, त्यानंतर आपली अस्थि संस्था, स्नायू संस्था, अशा प्रकारचे एकूण 9 इंद्रिय संस्था कार्यरत आहेत. आणि आपल्याला ते अगदी डीपमध्ये बघावे लागतात. त्यातल्या त्यात सगळ्यात ज्या महत्त्वाच्या सगळ्यात ज्या इंद्रिय संस्था महत्त्वाच्या आपल्याला अभ्यासासाठी येतात त्या आहेत पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, प्लस म्हणजे अस्थि संस्था, हे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, आणि चेता संस्था. ह्याच्यावरती आपल्याला सगळ्यात जास्त प्रश्न पडतात. म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगेन की साधारणपणे 1-2 प्रश्न जरी पडलेत तरीसुद्धा 1-2 मार्काने आपलं मेरिट आपलं लागतं. त्याच्यामुळे आपल्याला हे घटक अभ्यासणं गरजेचं आहे, इंद्रिय संस्था. त्याच्यानंतर जो आपला महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे पोषण द्रव्ये. आता पोषण द्रव्ये म्हणजे काय, की माणसाचं शरीर चालण्यासाठी त्याला विविध पोषणाची आवश्यकता असते, पोषण द्रव्याची आवश्यकता असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला बघा की जर आपण 1 वेळ जेवलो नाही किंवा 2 वेळ जेवलो नाही तर आपल्याला कडकडून भूक लागते. कशासाठी, की शरीराला ऊर्जेची कमतरता निर्माण होते, त्याच्यामुळे तो काय करू शकत नाही, कष्ट करू शकत नाही. याच्यासाठीच आता हे सुद्धा त्यामध्येच गरजेचं आहे की
माणसाने काय खावं आणि काय खाऊ नये, म्हणजे काय खाल्ल्यामुळे त्याला कुठली पोषण तत्वे मिळणार आहेत, त्याचा अभ्यास आपण पोषण द्रव्यामध्ये करणार आहोत. तर पोषण द्रव्यामध्ये काय येतं? कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, क्षार आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे जीवनसत्वे, ज्याच्यावरती आपल्याला 100% एक तरी प्रश्न हा कशावरती पडतो? जीवनसत्वे या घटकावरती पडतो. त्याच्यामुळे जीवनसत्वे हा घटक आपल्याला अभ्यासणं खूप गरजेचं आहे. त्यानंतरचा तिसरा आपला महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे रोग आणि रोगशास्त्र. म्हणजे तुम्ही आता बघाल की सध्याच्या चालू घडामोडीमध्ये तुम्ही अभ्यास हा नक्की करत असाल की सध्या संपूर्ण जगामध्ये आपल्या भारत देशामध्ये काय केलेलं आहे? कोरोनाचं थैमान सुरू आहे. मग त्याच्या विषाणूचं नाव काय? विषाणूचं आता हे कोरोना जे नाव आहे की नाही त्याचं फुल फॉर्म पूर्ण नाव काय येतं? किंवा कोविड-19 असं जे त्याला नाव पडलेलं आहे, कोविड-19 हे शॉर्ट फॉर्म आहे, त्याचं लाँग फॉर्म काय आहे? ह्या अशा गोष्टी तुम्ही शोधल्या पाहिजे. त्या विषाणूचा पहिला प्रसार कुठल्या देशामध्ये झाला किंवा भारतामध्ये याचा प्रसार झाल्याच्या नंतर त्याच्यासाठी शासनाने कोणत्या उपाययोजना आखल्यात किंवा कोणत्या संस्थेमार्फत लसींचं संशोधन भारतामध्ये सुरू झालं आहे, या चालू घडामोडीमध्ये विषय येणार. आणि नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला कोरोना हा रोग जुना होणार त्यावेळेला तो इथे रोग आणि रोगशास्त्रामध्ये अभ्यासासाठी जाणार. म्हणजे अशाच गोष्टी आहेत. आता हे फॉर एक्झाम्पल कोरोना झालं, पण आपल्याला विषाणूजन्य रोग, जीवाणूजन्य रोग, आदी जीवांपासून होणारे रोग असे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासाचे असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण विषाणूजन्य रोगमध्ये बघायला गेलो तर HIV सारखा रोग आहे किंवा हेपॅटायटिस B सारखा रोग आहे, रेबीज आहे. म्हणजे त्याची लक्षणं कोणती, त्याच्यासाठी उपाययोजना म्हणून कोणती औषधं दिली जातात किंवा कोणती लस दिली जाते, या सगळ्याचा अभ्यास आपल्याला कशाला करावा लागतो? रोग आणि रोगशास्त्रामध्ये करावा लागतो. जरी अगदी तुम्ही कितीही म्हणत असला की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी सोप्या आहेत असं जरी म्हणत असला तरीसुद्धा त्या बारकाईने आपल्याला अभ्यासणं खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतरचा जो महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे वनस्पतीशास्त्र. वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र. आता आपण जर पोलीस भरतीच्या अनुषंगाने जर विचार केला, पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्रावरती तितकासा भर दिलेला नाही आहे आपल्या पोलीस भरतीच्या सिलेबसमध्ये. पण साधारणपणे असं आहे की निदान आपण ते आपल्या एकदा वाचनाखालून गेल्या पाहिजेत. म्हणून त्या गोष्टी आपल्याला अभ्यासल्या पाहिजे. कारण साधारणपणे कधीतरी एखाद दुसरा प्रश्न वनस्पतीशास्त्रावरती किंवा प्राणीशास्त्रावरती पडतो. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल समजा वनस्पतीशास्त्रावरती जर प्रश्न पडलेला असेल तर ह्या टॉपिकवरचा प्रश्न पडत नाही. जर प्राणीशास्त्रावरती प्रश्न पडलेला असेल तर वनस्पतीशास्त्राचा प्रश्न पडत नाही. किंवा कधीकधीही हे दोन्ही जे घटक आहेत ते दुर्लक्षिले जातात. पण ते जे विषय जरी परीक्षेच्या दृष्टीने दुर्लक्षिले गेलेले असले तरी ते आपल्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला ते दुर्लक्षून चालणार नाही आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला अभ्यासणं काय आहे? गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, वनस्पतीशास्त्रामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला महत्त्वाचं घटक कोणते टॉपिक येतात? तर वनस्पतींचे वर्गीकरण. म्हणजे वनस्पतींचे जे मुख्य वर्गीकरण आहे ते 2 गटांमध्ये केलेलं आहे. क्रिप्टोगॅम्स आणि फेनरोगॅम्स या 2 गटांमध्ये केलेलं आहे. मग क्रिप्टोगॅम्सचे परत प्रकार पडतात, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा आणि आणि फेनरोगॅम्सचे परत 2 प्रकार पडतात, अनावृत्तबीजी वनस्पती आणि आवृत्तबीजी वनस्पती. परत त्याच्यामध्ये येणाऱ्या वनस्पती कोणत्या, मग ह्याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. किंवा अजून एक येतो तो म्हणजे पेशींचा अभ्यास. आता पेशींचा अभ्यास तसं जर बघायला गेलं तर पेशी हा घटक खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठा आहे, म्हणजे विस्तृत आहे. किंवा पेशींचा अभ्यास हा विषयच आहे जेणेकरून अभ्यासला जाऊ शकतो. पण आपल्याला या ठिकाणी साधारणपणे मोजके प्रश्न पडतात. म्हणजे पेशींचा शोध कोणी लावला किंवा पेशीचं मोजमाप कशामध्ये केलं जातं, त्यावरती प्रश्न आपल्याला पडतात. त्यानंतरचा आपला येतो तो म्हणजे सजीवांची
जीवन प्रक्रिया. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक वनस्पतीचं काय दिलं जातं, काही वनस्पतींची संरचना कशी आहे त्याचा अभ्यास यामध्ये केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो घटक येतो, जो सध्या नवीन इन्क्लूड केला आहे, तो म्हणजे जैवतंत्रज्ञान. साधारणपणे पोलीस भरतीमध्ये काय हा इन्क्लूड होत नाही, पण जैवतंत्रज्ञानमध्ये काय येतं की जी नवीन वनस्पतींची निर्मिती केली जाते किंवा जी वनस्पतींसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी म्हणजे पोषण तत्वे वगैरे जी वापरली जातात ते सगळं कशामध्ये येतं, जैवतंत्रज्ञानमध्ये येतं. आणि त्यानंतर राहिला विषय आपला प्राणीशास्त्र. ह्याच्यामध्ये सुद्धा सेम ह्याच पद्धतीने आहे की प्राणीशास्त्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण आणि दुसरं येतं प्राण्यांची जीवन प्रक्रिया. आता ह्याच्यामध्ये बघा सेम मगाशी सांगितल्याप्रमाणे वनस्पतीचं जसं वर्गीकरण केलं जातं तसं प्राणीशास्त्रामध्ये प्राण्यांचं सुद्धा वर्गीकरण केलं जातं. मग त्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे जे प्रकार पडतात ते म्हणजे असमपृष्ठरज्जू प्राणी आणि पृष्ठरज्जू प्राणी. म्हणजे पाठीचा कणा असलेले प्राणी, पाठीचा कणा नसलेले प्राणी, त्याचेसुद्धा परत प्रकार पडतात. आणि ते कुठल्या गटामध्ये येतात त्याचा अभ्यास करावा लागतो आपल्याला. कारण साधारणपणे कधीतरी आपल्याला प्रश्न पडतो की हा कोणत्या गटातला प्राणी आहे किंवा गांडूळ हा कोणत्या गटातला प्राणी आहे असा आपल्याला प्रश्न पडतो. मग त्यावेळेला आपल्याला खाली ऑप्शन दिलेले असतात आणि ते काहीच माहिती नसतं. कारण साधारणपणे जर तुम्ही बघायला गेलात तर बघा गांडूळ, साप वगैरे हे जे आहे त्यांना कसं म्हटलं जातं की शेतकऱ्यांचे मित्र असं म्हटलं जातं. मग त्यावेळेला त्याच्यावरती जर आपल्याला प्रश्न जर पडत असेल तर प्राण्यांचं वर्गीकरण आपल्याला वाचलेलं असणं काय आहे, गरजेचं आहे. आणि सेम प्राण्यांची जीवन प्रक्रिया म्हणजे मांसाची निर्मिती कशी झाली किंवा इतर प्राण्यांची सुद्धा निर्मिती कशी झाली आणि त्यांच्यामध्ये कसा कसा विकास होत गेला त्या गोष्टी कशामध्ये येतात तर प्राण्यांची जीवन प्रक्रिया या घटकामध्ये येतात. आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं पहिलं मानवी जीवनशास्त्र, वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी आणि प्राणीशास्त्र म्हणजे झूलॉजी. आपल्याला थोडं बेसिक लेवलला साधारणपणे वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्रावरती तेवढासा आपल्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून लक्ष दिला जात नाही आहे. पण निदान आपण अभ्यास करताना तो निदान एकदा तरी आपल्या नजरेकडून खालून जावा एवढी अपेक्षा. त्यानंतरचं महत्त्वाची जी विज्ञानाची शाखा येते ती म्हणजे रसायनशास्त्र. रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री. आता इथे बघा ज्या पद्धतीने आपल्याला मानवी जीवशास्त्र महत्त्वाचं आहे त्या पद्धतीनेच रसायनशास्त्रसुद्धा गरजेचं आहे. कारण तसं जर बघायला गेलं तर विज्ञान ह्या विषयातील आपल्यासाठी म्हणजे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून जे पडणारे महत्त्वाचे विषय आहेत विज्ञानासाठी ते आहेत हे 3 विषय. मानवी जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र ह्या 3 घटकांवरती जास्त करून फोकस देऊन काय केलेले असतात, प्रश्न विचारलेले असतात. त्याच्यामुळे तुम्हाला मानवी जीवशास्त्राचा कंपल्सरी अभ्यास केला पाहिजे, रसायनशास्त्राचा कंपल्सरी अभ्यास केला पाहिजे आणि भौतिकशास्त्राचा सुद्धा काय केला पाहिजे, कंपल्सरी अभ्यास केला पाहिजे. आता रसायनशास्त्रामध्ये महत्त्वाचं काय येतं तर पहिलं येतं ते म्हणजे द्रव्याच्या अवस्था. आता द्रव्याच्या अवस्था एकूण किती आहेत, 3 आहेत, ज्या आपण अगदी 4थीपासून शिकलेलो आहोत की द्रव्याच्या अवस्था 3 आहेत, स्थायू, द्रव आणि वायू. स्थायूला उष्णता दिली की त्याचं द्रवामध्ये रूपांतर होतं, द्रवाला उष्णता दिली की त्याचं कशामध्ये रूपांतर होतं, वायूमध्ये रूपांतर होतं. हे अगदी आपण 4थीपासून शिकलेलो आहोत. तेच पुन्हा आपल्याला शिकायचं असतं अगदी उदाहरणासकट. परत ज्या द्रव्याच्या आपण 3 अवस्था सांगतो त्याच्यामध्ये अजून 2 नवीन अवस्था ॲड झालेल्या आहेत. मग त्या कोणत्या आहेत तर प्लाझ्मा अवस्था आणि 5वी आहे बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट ही 5वी अवस्था आहे. मग त्यांचा शोध कसा लागला,
हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. प्लाझ्मा अवस्था म्हणजे कोणती अवस्था, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट अवस्था म्हणजे कोणती अवस्था, त्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. मग त्याच्यासाठी हा विषय अभ्यासला पाहिजे. त्यानंतर येतं ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मूलद्रव्ये, संयुगे, मिश्रणे आणि द्रावणे. यामधला सगळ्यात IMP टॉपिक म्हणजे मूलद्रव्ये आणि संयुगे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की जीवनसत्वावरती 100% एक तरी प्रश्न असतो, सेम त्या पद्धतीने मूलद्रव्ये किंवा संयुगे याच्यावरती 100% एक ना एक तरी प्रश्न असतोच. त्याच्यामुळे आपल्याला हे जे घटक आहेत ते अभ्यासणं खूप गरजेचं आहे. मूलद्रव्ये एकूण किती आहेत? 92 मूलद्रव्ये आहेत. संयुगे कशी तयार होतात, मग त्यांची रेणुसूत्र काय, मिश्रणे म्हणजे काय, द्रावणे म्हणजे काय, त्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. त्यानंतर सगळ्यात येतं महत्त्वाचं ते अणुसंरचना, अणुची निर्मिती कशी झाली, त्याच्याशी अणुसिद्धांत कोणी मांडला, ह्या गोष्टी आपल्याला अणुसंरचनामध्ये बघाव्या लागतात. त्यानंतरचा जो आपल्याला टॉपिक येतो रसायनशास्त्र म्हणजे तो धातुविज्ञान. धातुविज्ञानमध्ये सर्वात जास्त प्रश्न आपल्याला हे मिश्र धातूवरती पडतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल स्टेनलेस स्टीलमध्ये कोणते धातू असतात किंवा ॲल्युमिनियममध्ये कोणते धातू असतात, अशा आपल्याला प्रश्न पडतात. ते कशामध्ये आपल्याला अभ्यासावं लागतात? धातुविज्ञानमध्ये अभ्यासावे लागतात. आणि रसायनशास्त्रामधला शेवटचा जो आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने येतो तो म्हणजे इंधन व त्याचे प्रकार. हा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा जर टॉपिक म्हणाल तर महत्त्वाचा टॉपिक हा येतो मूलद्रव्ये, संयुगे आणि अणुसंरचना. हे दोन सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक येतात. पण आपल्याला हे विषय टाळूनही चालणार नाही, कारण कधीतरी प्रश्न धातुविज्ञानवरती पडतो किंवा इंधने या घटकावरती सुद्धा पडतो. त्याच्यामुळे रसायनशास्त्रसुद्धा हा एक आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने म्हणजे विज्ञान या विषयाच्या अभ्यासाच्या दृष्टीने अगदी महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर थोडासा अवघड विषय वाटणारा तो म्हणजे भौतिकशास्त्र. आता भौतिकशास्त्रामध्ये काय महत्त्वाचं येतं तर पहिला जो घटक येतो तो म्हणजे मूलभूत राशी. मूलभूत राशी म्हणजे काय तर जे आपण अंतर किलोमीटरमध्ये मोजतो किंवा मीटरमध्ये मोजतो ही मूलभूत रास आहे. किंवा वजन आपण मोजतो किलोग्रॅममध्ये मोजतो, ग्रॅममध्ये मोजतो. हे जे मापन आहेत मूलभूत राशी ज्या आहेत ते कशामध्ये येतात? भौतिक राशीमध्ये येतात. ते सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्लस म्हणजे मग त्याच्यामध्ये सुद्धा ती तुम्हाला एककं माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल गतीचं एकक कोणतं किंवा चालीचं एकक कोणतं, संवेगाचं एकक कोणतं आहे. मग ह्या ज्या त्यांच्या संकल्पना आहेत किंवा त्यांच्या ज्या व्याख्या आहेत त्यासुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि प्लस त्यांची काय असणं एककं असणंसुद्धा आपल्याला गरजेचं आहे. साधारणपणे मूलभूत राशींची जर हे बघायला गेलं, वर्गीकरण बघायला गेलं तर 3 टप्प्यामध्ये होतं. MKS पद्धत, CGS पद्धत आणि FPS पद्धत. आपल्या म्हणजे सांगायचं म्हणजे की संपूर्ण जगामध्ये मापनाची पद्धती एकच राहावी. म्हणजे भारतामध्ये वेगळी आणि अमेरिकेमध्ये वेगळी असं राहू नये. म्हणजे जर इथे एका वस्तूचं वजन म्हणजे एका दगडाचं वजन जर भारतामध्ये 1 किलो भरतं आहे तर ते अमेरिकेमध्ये गेल्याच्या नंतरसुद्धा 1 किलोच दिसलं पाहिजे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी एक इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात आली इंटरनॅशनल लेवलला. आणि नंतर ह्या मापनाच्या पद्धती काय करण्यात आल्या? गृहीत धरण्यात आल्यात. मग त्याच पद्धतींचा अभ्यास आपल्याला कशामध्ये करावा लागतो तर मूलभूत राशीमध्ये करावा लागतो. त्यानंतरचं भौतिकशास्त्रामधले जे छोटे छोटे घटक आहेत म्हणजे ते आपल्याला अभ्यासासाठी कधीतरी त्याच्यावरती काय पडतो सांगा, एखाद दुसरा प्रश्न पडतो. त्यामध्ये पहिला घटक येतो तो म्हणजे प्रकाश. प्रकाशाचं एकक कोणतं असे साधारणपणे आपल्याला प्रश्न पडतात. किंवा आरसे आणि प्रतिमा,
यावरती प्रश्न पडतो की ज्या आपण गाड्या चालवतो, गाड्याला ज्या आपण बघण्यासाठी साईडला आरसे असतात, म्हणजे पाठीमागचं बघण्यासाठी जे साईडला आरसे असतात, ते आरसे कोणत्या प्रकारचे असतात? अंतर्वक्र असतात की बहिर्वक्र असतात? मी मला म्हटल्याप्रमाणे ज्याप्रमाणे दैनंदिन व्यवहाराचे प्रश्न पडतात त्याप्रमाणे आपल्याला प्रश्न पडतात. त्यामध्ये घटक येतो आरसे आणि प्रतिमा. त्यानंतर येतो महत्त्वाचा तो म्हणजे उष्णता. उष्णता हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर विद्युत, ध्वनी, ऊर्जा आणि महत्त्वाचं म्हणजे आधुनिक भौतिकशास्त्र. आणि हे जे घटक आहे ना, हा आता इथं जे आहे आधुनिक भौतिकशास्त्र, जसा याच्यामध्ये आपण भौतिकशास्त्रामध्ये बघितला तसं रसायनशास्त्रामध्ये आपण जैवतंत्रज्ञान किंवा आताचं जे दैनंदिन रसायनशास्त्रसुद्धा एक घटक रसायनशास्त्रामध्ये ॲड होतो. सेम त्या पद्धतीने आधुनिक भौतिकशास्त्र म्हणजे काय, तर विज्ञानामध्ये काय होतं सांगा की नवनवीन शोध हे लागत जातात, नवनवीन गोष्टी त्याच्यामध्ये काय होत जातात, ॲड होत जातात. आणि त्याप्रमाणे संशोधनसुद्धा हे काय होतं सांगा, नवीन नवीन प्रकारचं, नवीन वेगवेगळ्या प्रकारचं येत जातं. आणि त्या गोष्टींचा आपल्याला काय होतो सांगा, स्पर्धा परीक्षामध्ये कुठल्याही गोष्टीवर साधारणपणे जर चालू घडामोडींवरती सुद्धा जास्त करून भर दिला जातो आणि त्यामध्ये ते प्रश्न पडतात. आणि म्हणून हा जो घटक आहे भौतिकशास्त्र, हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. सांगितल्याप्रमाणे मानवी जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे सगळ्यात महत्त्वाचे घटक आहेत. आणि हे तुम्हाला अगदी डीपमध्ये अभ्यासणं खूपच गरजेचं आहे. कारण जरी म्हणजे प्रत्येक वेळेला साधारणपणे मुलं असं करतात की विज्ञान या विषयाकडे दुर्लक्ष करतात, तसं दुर्लक्ष न करता तुम्ही ह्या विषयांचा अभ्यास करावा. आणि सध्याच्या दृष्टिकोनातून एक ॲड झालेले जे विषय आहेत ते म्हणजे संगणकशास्त्र आणि पर्यावरण. काळाची गरज आहे म्हणून जर बघितलं तर काळाच्या गरजेप्रमाणे कधीतरी एक संगणकावरती प्रश्न पडतो किंवा कधीतरी पर्यावरणावरती प्रश्न पडतो. आणि आता जर मराठी शाळेपासूनच विषयामध्ये काय इन्क्लूड केलेला आहे, पर्यावरण हा विषय इन्क्लूड केलेला आहे. त्याच्यामुळे संगणकाचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे संगणकाच्या पिढ्या, संगणकाचा शोध कोणी लावला, या कम्प्युटरचं जसं आपल्याला MSCIT करताना जसं बेसिक शिकवलं जातं त्याच्यावरती कधीतरी प्रश्न आपल्याला पडतो. आणि पर्यावरणाचं जे सध्याचं जे वातावरण बदलत चाललेलं आहे त्याची कारणं काय आहेत त्याच्यावरती प्रश्न पडतो. किंवा जी पर्यावरणाची ज्या परिषदा आहेत त्या परिषदा, पहिली परिषद कुठे भरली किंवा सध्याची परिषद कुठे भरली, याच्यावरती साधारणपणे आपल्याला काय होतात, प्रश्न पडतात. आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर विज्ञान या विषयाची रूपरेषा या पद्धतीने येतं. आता जर मी तुम्हाला सांगितली आहे तर नक्कीच तुम्ही याचा सिलेबस काय कराल, पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून जो मी तुम्हाला आता विज्ञानचा सिलेबस सांगितला तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. ह्याच्यामध्ये अजून राहिलेले घटक जर कोणते असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शोध आणि संशोधन हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे कुठल्या गोष्टीचा शोध कोणी लावला, म्हणजे जसं आपण म्हणतो विजेचा दिव्याचा शोध एडिसनने लावला, रेल्वेचं वाफेचं इंजिन कोणी लावलं, जेम्स वॅटने लावलं, विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला. हे जे शोध आहेत आणि त्यांचे जे संशोधक आहेत ते अगदी तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. प्लस म्हणजे अजून एक महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे विषय आणि त्यांची शास्त्रीय नावे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हवामानाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात, तर मीट्रिओलॉजी म्हणतात. मग हे माहिती पाहिजे. किंवा हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात, पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात, ऑर्निथॉलॉजी म्हणतात. हे जे हा जो चार्ट आहे की नाही, हे चार्ट तुम्ही काय केले पाहिजेत, तयार करून ठेवले पाहिजेत. आणि ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्ही अभ्यासल्या पाहिजेत. तर आज आपण विज्ञान या विषयाची काय करून बघितली आहे, ओळख करून बघितली आहे. पुढच्या लेक्चरपासून आपण विज्ञान हा विषय अगदी पहिल्या सुरुवातीपासून काय करणार आहोत, शिकवायला सुरुवात करणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.